राज्यातील शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यापासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. 23 सप्टेंबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. शेतपीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील 31.64 लाख शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. हिंगोली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर व नाशिकचा यामध्ये समावेश आहे. तर हिंगोलीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 231.18 कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे. तसेच 56.74 कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी मंजूर. धाराशिव जिल्ह्यासाठी 189.61 कोटी रुपयांची मदत. लातूर जिल्ह्यासाठी 2.35 कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यासाठी 3.82 कोटी रुपयांची मदत मंजूर. धुळे जिल्ह्यासाठी 2 लाख रुपयांची मदत. तसेच नंदुरबार जिल्ह्यासाठी 1 लाख रुपयांची मदत. जळगाव जिल्ह्यासाठी 9.86 कोटी रुपयांची मदत आणि अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी 6 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.